नमस्कार बालमित्रांनो आणि श्रोते हो. मी लीला शिंदे. अष्टबलू व्यक्तिमत्व यशवंतराव चव्हाण या पुस्तकाचं खास लहान बालमित्रांसाठी लिहिलेल्या पुस्तकाचं आपण वाचन करत आहोत. आज 6वा भाग आपण वाचणार आहोत. 6व्या भागाचं शीर्षक आहे सात्विक आणि सोज्वळ सहजीवन. आपलं सर्वांचं स्वागत आहे. यशवंतराव चव्हाण ह्यांचं सहजीवन हे कसं होतं बघा. वैवाहिक सहजीवनाचं पूर्ण प्रतिबिंब हे आपल्या आयुष्यावर होत असतं. आणि वेणुताई आणि यशवंतराव ह्या दोघांचंही अत्यंत परस्पर पूरक निरपेक्ष असं नातं होतं. बघा, त्या नात्याची सुरुवातच कशी झाली. इकडे यशवंतरावजी चव्हाण हे स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष सहभागी होते आणि ही चळवळ जोमाने चाललेली होती. त्याच वेळी त्यांच्या आईंनी सांगितलं की विवाह होणं हे आवश्यक आहे आणि तिचा मनाचा मान ठेवण्यासाठी यशवंतरावजींनी होकार दिला आणि वेणुताईंसोबत त्यांचा विवाह झाला. विवाहाची अट, तसं अट वगैरे नाही, पण कारण की हे अगदी शाश्वत सत्य असं होतं की यशवंतरावजी चव्हाण हे तर स्वातंत्र्य चळवळीत पूर्ण समर्पित होते. आणि मग नवविवाहित आपले पत्नी आपण घरी आणल्यानंतर तिला योग्य न्याय मिळेल का, तिला असं जीवन हे मान्य होईल का. पण आश्चर्य असं की दोघांचेही मतं मनं हे अगदी सारखेच होते. वेणुताईंनी देखील अत्यंत विशाल मनाने हे नातं स्वीकारलं. त्यांना माहीत होतं की स्वातंत्र्याची चळवळ ही किती महत्त्वाची आहे देशासाठी. हे सगळं त्या जाणून होत्या. बऱ्याचशा वेळेस शब्दाविना सगळ्या गोष्टी चेहऱ्याच्या भावातून व्यक्त होत होत्या, हे दिसत होत्या. कधीही त्यांनी, वेणुताईंनी यशवंतरावांच्या ह्या समर्पित राजकीय चळवळीबद्दल कधीही तक्रार केली नाही, कधीही अहम बाळगला नाही. उलट असं दिसून येतं की घरच्यांना यशवंतरावजींच्या माघारी आपलंसं केलं. अत्यंत आदरपूर्वक त्यांनी सगळ्या कुटुंबियांना स्वीकारलं. अत्यंत सन्मानपूर्वक कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता घरात जे होते त्या सगळ्यांशी त्या अतिशय प्रेमाने आपुलकीने वागत असत. सुखी जीवनाचा पायाच मुळात काय आहे तर परस्पर प्रेम, परस्पर आदर, परस्परांबद्दलचा समंजसपणा, आणि हा ह्या दाम्पत्यामध्ये होता. बघा, हे परस्पर आदर जो आहे एकमेकांच्या मताचा, मनाचा, भावनेचा, विचारांचा, हा आदर केल्याशिवाय हे नातं इतकं सहज असं आहे की ते काही मुद्दामून निर्माण करण्यासारखं नाही आहे. सहजता या नात्यामधली ही कशी निर्माण होते तर परस्परांबद्दल प्रेम, परस्परांबद्दल आदर, परस्परांबद्दल विश्वास आणि परस्परांविषयी समंजसपणा हा जर असेल तर हे वैवाहिक जीवन, ज्याला आपण म्हणू की ज्याला आपण असं म्हणतो की विवाह म्हणजे काय मन जुळणं, इतकी साधी सोपी गोष्ट नाही. इतकी निरपेक्ष प्रेम, निरपेक्षता, परस्परांबद्दल प्रामाणिकपणा, समंजसपणा असेल तर हे वैवाहिक आयुष्य
किती संपन्न होतं बरं. वेणुताईंना यशवंतरावांच्या अद्भुत अशा प्रकारच्या अ, राजकीय आणि सामाजिक संवेदनशीलतेबद्दल अभिमान होता आणि त्यांना अत्यंत कौतुक होतं. आणि त्यामुळे ते अगदी अभिमानाने त्यांच्या ह्या कर्तृत्वाला, कार्याला तन मनापासून मान्यता देत असे. म्हणजे मान्यता म्हणजे काय, तुम्ही करा म्हणून असं सांगायची गरज नाही. त्या फक्त अनुभव हा जो आहे, भावनिक अनुभव जो आहे तो त्या घेत होत्या. त्यांना माहीत होतं की हे किती ध्येयनिष्ठ आहेत. आणि म्हणून आपण जर घरातल्या पत्नीने त्यांना जर सर्वार्थाने प्रोत्साहन देण्याचं वातावरण जर असेल तर कोणाचंही, म्हणजे पती असो किंवा पत्नी असो, दोघांचंही आयुष्य हे संपन्न होऊ शकतं. दोघांची वाटचाल ही समृद्ध आणि संपन्न होऊ शकते. आणि तेच वेणुताईंच्या बाबतीत घडलं आणि तेच यशवंतरावजी चव्हाणांच्या बाबतीत घडलं. वेणुताईंवर यशवंतरावांचा देखील प्रचंड आदर होता, प्रेम होतं, त्यांची निस्वार्थ साथ होती आणि त्यामुळे त्यांचं वैवाहिक जीवन अतिशय समाधानी होतं, आनंदी होतं आणि प्रेमपूर्वक असं होतं. यशवंतरावांचं लोकशाही मूल्य हे जीवन व्यापून होतं. वैवाहिक जीवनामध्ये देखील ही लोकशाही मूल्य त्यांनी आत्मसात केली होती, ती रुजवली होती, प्रत्यक्ष जगताना ती रुजवली होती. म्हणून वेणुताईंना कुठलीही गोष्ट, म्हणजे राजकीय एखादी घडामोड असेल, बारीक सारीक का असेल किंवा मोठी असेल, ते अतिशय आत्मीयतेने वेणुताईंना सांगत असे. आणि वेणुताई देखील अगदी मनापासून ते समजून घेत असे. आणि म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टी देखील, एखादी घटना त्यांचे पुस्तकांवर वरनं आपल्याला लक्षात येईल. त्यांनी वेणुताईंना लिहिलेली पत्र जी आहेत ती जर वाचली तर तुम्हाला लक्षात येईल की सहसा अशा प्रकारचा आदर, अशा प्रकारचा सन्मान, अशा प्रकारचा पत्नीविषयी असलेला विश्वास जो आहे हा त्यांच्या यशवंतरावजींच्या प्रत्यक्ष त्यांच्या जगण्यातून आपल्याला अनुभवता येतो. म्हणजे बघा की परस्पर जोपर्यंत आदर, सन्मान आणि एकमेकांच्या परस्पर पूरक अशा प्रकारचं प्रेमळ सहजीवन जोपर्यंत असत नाही तोपर्यंत दोघांचंही आयुष्य आनंददायी होऊ शकत नाही. म्हणून वेणुताई आणि यशवंतरावांचं आयुष्य जर पाहिलं तर इतकं समाधानी, सुखी, प्रेममय आणि आनंदी असं होतं. आणि त्यामुळे दोघांचंही जगणं हे जे आहे ते संपन्न आणि समृद्ध होत गेलं. आणि दोघंही अत्यंत म्हणजे ज्याला म्हणू परस्परांना प्रेरणादायी ठरले. एवढं बघा, यशवंतरावांनी आपल्या जीवनामध्ये आई आणि पत्नीला अत्यंत अद्वितीय स्थान दिलेलं आहे. आई तर प्रश्नच नाही की त्याने तर आईला शाळाच म्हटलेलं आहे. पर पत्नी देखील ही अगदी म्हणजे ज्याला सार्थ साथ ज्याला म्हणतो आयुष्याला, कारण की त्यांचं साधं सरळ असं आयुष्य नव्हतंच. अशा राजकीय, सामाजिक वेगवेगळ्या आघाड्यांवर हा कर्तृत्ववान आपला पती एवढा समर्पित पद्धतीने जगतो आहे. ह्या जरी म्हणजे तो प्रत्यक्ष कौटुंबिक आपल्या जीवनाचा उपभोग घेऊ शकत नाही, कारण की शक्यही नव्हतं ना. पण जेवढा केवढा जो सहवास लाभायचा तो अतिशय आनंददायी असायचा, अतिशय प्रामाणिक असायचा आणि सन्मानपूर्वक असायचा, आदराचा असायचा. म्हणून तर त्यांचं आत्मचरित्र कृष्णाकाठ हे त्यांनी वेणुताईंना अर्पण केलेलं आहे. आणि त्या अर्पण पत्रिकेत काय लिहिलेलं आहे? जीवनाला आकार आणि आशय देणारी
माझी प्रिय पत्नी. बघा केवढं विशाल आणि केवढं प्रेमळ असं मन यशवंतरावांचं होतं आपल्या पत्नीविषयी. तर आपण आज त्यांचं हे वैवाहिक जीवन, सहजीवन जे आहे, काही काही सहजीवन बघा आपल्या भारतामध्ये इतके आदर्शवत आणि म्हणजे आजही आपल्याला आदर्श वाटतात की जे खरंच असं असेल का. इतकं प्रेमळ आदरपूर्वक असं नातं, परस्परांना प्रेरक अशा प्रकारचं नातं, इतकं समृद्ध अशा प्रकारचं सहजीवन जसं महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं. आणि त्यानंतर मला यशवंतरावजी चव्हाण आणि वेणुताईंचं हे सहजीवन अगदी आदर्शवत वाटतं. आजच्या आपण या भागाचा 6वा भाग जो आहे त्याचं वाचन करूयात. सात्विक आणि सोज्वळ सहजीवन. आईचा लग्नासाठीचा आग्रह यशवंतरावांनी मान्य केला. फलटण येथील रघुनाथराव मोरे यांची कन्या वेणुबाई यांच्याशी त्यांचं लग्न ठरलं. आपल्या आईशी मुलीनं समंजसपणे जमवून घ्यावं हीच एक अपेक्षा यशवंतरावांची होती. वेणुताई अत्यंत समंजस, विनयशील, शांत स्वभावाच्या होत्या. विवाहानंतर वेणुताईंनी चव्हाण कुटुंबातल्या सर्वांची मनं जिंकली. त्यांचं लग्न झालं ते दिवस स्वातंत्र्य चळवळीचे होते. लग्नानंतर लगेचच यशवंतराव स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. पोलिसांनी यशवंतराव यांचा शोध घेण्यासाठी चव्हाण कुटुंबियांना खूप त्रास दिला. नवविवाहित वेणुताईंनी कोवळ्या वयात ह्या प्रसंगाला अत्यंत धीरानं तोंड दिलं. विवाहानं मनं जुळली, परंतु प्रत्यक्ष सहवास मात्र शक्य नव्हता. कारण यशवंतरावांचा संसार हा देशभक्ताचा संसार होता. असं असूनही वेणुताई यशवंतरावांच्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत असत. घरातल्या थोरा मोठ्यांची त्या अत्यंत आदराने, आत्मीयतेने वागत असत. यशवंतरावांच्या मोठेपणाचा वेणुताईंनी कधीच गाजावाजा केला नाही. वेणुताई बंगल्यात राहणाऱ्या नोकरचाकरांच्या कुटुंबियांशी आपलेपणाने वागत. त्यांची सुखदुःख वेणुताई तसेच यशवंतरावही आपली मानत. त्यांच्या घरी नोकरांपासून ते साहेबांपर्यंत एकूण एकच स्वयंपाक होत असे. स्वच्छता, नीटनेटकेपणा, अगत्यशीलता हे यशवंतराव यांचे गुण वेणुताईंनी जोपासले. यशवंतराव आणि वेणुताईंच्या दारात कुणीही नवखा, अनोळखी कधीच उपाशी राहिला नाही. वेणुताई आणि यशवंतराव यांच्यातील परस्पर विश्वास, प्रेम, समंजसपणा त्यांच्या सुखी कौटुंबिक जीवनाचा पाया होता. यशवंतरावांच्या जीवनात वेणुताईंचा अनमोल वाटा होता. वेणुताई यशवंतरावांच्या आवडीनिवडी, स्वभाव जाणीवपूर्वक जोपासत असत. यशवंतरावही वेणुताईंच्या मतांचा मनापासून आदर करत असे. दोघंही परस्परांचा स्वभाव, कौटुंबिक जिव्हाळा, नातं जपत होते. यशवंतराव यांच्या राजकारणातील संपन्न कारकिर्दीत वेणुताईंनी पत्नी म्हणून श्रेय कधीच घेतलं नाही. कधीच कुठल्याही बाबतीत हस्तक्षेप केला नाही. मोठेपणही मिरवलं नाही. उलट त्यांना नेहमीच यशवंतरावांच्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाचा अभिमान वाटे. यशवंतरावही आपल्या पत्नीच्या मताचा सन्मान करत असे. दोघांनीही आपल्या अनुरूप नात्याचा आदर होता, प्रेम होतं. सुशील, सात्विक जीवन समृद्ध आणि समाधानी होतं. भौतिक सुख, संपत्ती, प्रतिष्ठा होती, पण संतती सुखाचा अभाव आणि अल्पपती सहवास यामुळे वेणुताई मनानं कधीच खचल्या नाही. त्याबद्दल त्यांनी कधीही खंत केली नाही. त्या आपल्या पतीची थोरवी, मनाची श्रीमंती जाणून होत्या. अपत्य सुख जरी लाभलं नाही
तरीही त्यांच्या दोघांच्या जगण्यातून वात्सल्य ओसंडून वाहत होतं. यशवंतराव जेव्हा राजकीय दौऱ्यावर असत तेव्हा ते आपल्या रोजची दिनचर्या पत्राद्वारे वेणुताईंना कळवत असत. अगदी बारीक सारीक घटनांचा तपशील ते वेणुताईंना सांगत असत. वेणुताईंच्या मतांचा आणि विचारांचा यशवंतराव सन्मान करत असत. लोकशाही मूल्य विचार यशवंतरावांचं समग्र जीवन व्यापून होतं. त्यासाठी कौटुंबिक जीवनही अपवाद नव्हतं. अतिशय समृद्ध, नीतिमान, प्रेमळ सहजीवनाचं भाग्य यशवंतराव आणि वेणुताईंना लाभलं. नितळ आणि सोज्वळ असं हे सहजीवन होतं. कृष्णाकाठ हे यशवंतराव यांचं आत्मचरित्र त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत आपली आई आणि पत्नीचा मोलाचा वाटा आहे असं लिहिलं आहे. आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्नी सौ वेणुताई हिच्या स्मृतीस कृष्णाकाठ अर्पण केलं. या अर्पण पत्रिकेतून यशवंतराव यांच्या जीवनातलं वेणुताईंचं अमूल्य स्थान आणि प्रेम प्रतीत होतं. कृष्णाकाठ हा आत्मचरित्रातला एक प्रसंग असा आहे. 1946 साली यशवंतराव पहिली निवडणूक जिंकल्यावर वेणुताईंनी त्यांना औक्षण केलं. तेव्हा यशवंतराव लिहितात, तेव्हा माझे डोळे पाणावले. मी तिलाच ऐकू जाईल असं सांगितलं. वेणूबाई, या यशात तुमचाही वाटा आहे बरं. ती किंचितशी हसली आणि म्हणाली, अशी वाटणी करायची नसते. आयुष्यात निस्वार्थपणे साथ देणाऱ्या वेणुताईंचं मन किती मोठं आणि उदात्त हे यशवंतराव जाणून होते. वेणुताईंना आपल्या पतीच्या अद्वितीय कर्तृत्वाचा अभिमान होता. यशवंतराव यांच्या निस्वार्थ वृत्तीच्या वेणुताई संबंधीच्या भावना कृष्णाकाठ या आत्मचरित्रात व्यक्त झाल्या आहेत. नवीन लग्न करून आलेल्या पत्नीला आपण काहीच देऊ शकलो नाही अशी त्यांची खंत आहे. याच दुःखातून त्याने वेणुताईंना पत्र लिहिली. असे अनेक प्रसंग यशवंतराव आणि वेणुताईंच्या निर्मळ निस्वार्थ दाम्पत्य जीवनाची साक्ष देतात. पती पत्नींचं परस्परांचं किती संपन्न समाधानी आयुष्य होतं हे लक्षात घेण्यासारखं आहे. कुटुंबातली नातीगोती प्रेमळपणे जपणारा नितळ मनाचा माणूस म्हणजे यशवंतराव. सात्विक सोज्वळ वेणुताई यांची प्रेमळ साथ म्हणजे अमृतयोगच. असं परस्परांचं प्रेरक आणि पूरक सहजीवन हे आज आदर्शवत असं आहे. बघा, आई आणि मूल आणि पती आणि पत्नी हे नातं जे आहे ते इतकं सहज, निरपेक्ष, आदराचं, परस्पर सन्मानाचं आणि समंजसपणाचं हे असतं आणि असायला हवं. हे आपल्याला या सोज्वळ वेणुताईंच्या सहजीवनातून, यशवंतरावजींच्या या सहजीवनातून लक्षात येतं. असं जर सहजीवन असेल तर नक्कीच आपला कर्तृत्वाची वाटचाल आणि कौटुंबिक वाटचाल देखील, कुटुंबातलं एकंदरीत वातावरण हे किती बरं आनंदी राहील. असं आनंदी वातावरण हे माणसाला अगदी मनापासून कितीतरी पटीने इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा आनंद ही अशी गोष्ट आहे की ती आपल्याला मनाला एक प्रकारचं स्वास्थ्य देते, नातं जोपासते, नातं संपन्न करते, मनं जुळतात, मनांना सांधण्याचं काम आनंद
आनंदातून होत असतो. आणि म्हणून हे हे जे यशवंतराव चव्हाण आणि वेणुताईंचं हे जे प्रेमळ साथ जी आहे ही अगदी आदर्शवत वाटते. हे आपण समजून घ्यायला हवं. अशा प्रकारचं वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन सगळ्यांना मिळावं अशी एक मनापासून इच्छा व्यक्त करते. अशा थोरा मोठ्यांच्या त्यांच्या चरित्रातून आपल्याला कितीतरी गोष्टी समजून घ्यायला हव्या आहेत. ह्या थोरांच्या कौटुंबिक जीवन जे आहे, त्यांचं वैवाहिक जीवन आहे आणि त्यांचं एकंदरीत थोर विशाल मन जे आहे, निरपेक्ष मन जे आहे आणि प्रेममय त्यांचं वागणं जे आहे, हे किती आनंददायी असू शकतं आणि त्यातून आपलं जीवन किती संपन्न आणि सुखी आणि समाधानी होऊ शकतं हे आपल्याला लक्षात येतं. आपण माझं हे वाचन मनापासून ऐकलं त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. उद्या ह्याच वेळी आपण भेटूयात. 7वा विभाग जो आहे, मन सांधणारा राजकारणी, ह्याचं आपण वाचन करूयात. हे सगळे अष्टपैलू जे आहेत यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाचे, हे आपण जाणून घेऊयात. आपण परत उद्या भेटूयात याच वेळी. आज मात्र तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. उद्या भेटूयात.